नांदेडच्या लोहा तालुक्यात 2 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासात पोलिसांनी बेड्या ठोठावल्या आहेत. चॉकलेटचा आमिष दाखवून चिमुकलीला जवळ बोलवून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे परभणी जिल्ह्यातील पालम येथील स्मशानभूमीच्या झुडपातून आरोपीला अटक केली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील नीला गावात 2 वर्षाच्या चिमुकलीसोबत घडलेल्या संतापजनक घटनेनं खळबळ उडावली आहे. 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चिमुकली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या नातेवाईक विलास पंडित वाघमारे यांनी तिला चॉकलेटचा आमिष दाखवून जवळ बोलवल्याचा आरोप आहे. काही वेळानं चिमुकली रडत घरी परतल्यानंतर कुटुंबियांना घटनेची माहिती मिळाली. तिची प्रकृती बिघडल्यानं तिला तातडीनं नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन नांदेड जिल्हा पोलिसांनी तपासाला वेग दिला. सोनखेड, लोहा, माळाकोळी, कंधार तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर परिसरात पोलिसांनी शोध मोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी परभणी जिल्ह्यातील पालम येथील शिरस्कर स्मशानभूमीच्या झुडपात लपून बसल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी घेराव घालत 25 ऑगस्ट रोजी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सोनखेड पोलिसांकडून सुरू आहे.